आणि दोघं त्या ठिकाणी बसवलं. पत्नीला बोलावलंय आणि म्हणायला लागला हिरण्यकशिपू, खबरदार, तू ऐकत नाहीस? मग मात्र भक्त प्रल्हादाला अनेक यातना दिल्या महाराज. मारायला लागले हिरण्यकशिपू. किती यातना दिल्या याचं विस्तारण वर्णन नाही महाराज. भक्त प्रल्हादाला गडेमध्ये बसवलं, मांडी घालून. तेलाच्या गडेमध्ये अग्नी लावला घालून. तडतड अशा प्रकारचं ते तेल उडायला लागलं. ते तेल तापलेलं कधी पाहावं? एक नारळ सोडून त्या तेलामध्ये टाकले की ठक्क कोणी फुटलं की तेव्हा ते तेल तापलं. त्या कडेमध्ये भक्त प्रल्हादाला ठेवलं. तरी सुद्धा माझा भगवान दयाळू, ज्याप्रमाणे एखाद्या तापलेल्या तेलामध्ये चंदन टाकावं, मुलगिरीचं चंदन, तशा प्रकारचं ते तेल शीतल झालं महाराज. पुढे भक्त प्रल्हादाला उदंड हत्तीच्या पायाखाली दिलं. तरी सुद्धा त्या हत्तीनं आपल्या गळ्यातली माळ भक्त प्रल्हादाला घातली. अरे हे तर भक्त आहेत देवाचे, यांना काय नाही मारणार.